आज पहिल्यांदाच आमचा स्क्रीन ब्लॅक आहे. पुण्यात अनेक भागांमध्ये आज जवळपास 10 तास वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर हाल झाले आहेत. अजूनही वीज नाहीच. पुण्यासारख्या शहरांमध्येही ही गत असेल तर महाराष्ट्रात काय परिस्थिती असेल? सततच्या वीज खंडामुळे घरगुती कामे, आर्थिक नुकसान, व्यावसायिक व्यवहार तसेच विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर गंभीर परिणाम झाला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नागरिकांनी थेट लक्ष वेधले असून या गंभीर समस्येकडे तात्काळ लक्ष देण्याची मागणी केली आहे. विकसित भारताचे 2047चे स्वप्न दाखवले जात असताना मूलभूत गरज असलेल्या वीज पुरवठ्याची अशी स्थिती चिंताजनक असल्याची प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. दरम्यान, नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत असून जर वीज वितरण कर्मचारी आपली जबाबदारी नीट पार पाडत नसतील तर त्यांना पगार का द्यावा, असा सवाल उपस्थित केला जात आहे. तसेच अशा निष्काळजीपणाबद्दल संबंधितांवर दंडात्मक कारवाई करावी अशीही मागणी करण्यात येत आहे. याशिवाय इतक्या दीर्घकाळ वीज पुरवठा खंडित राहिल्यामुळे ग्राहकांना दिलासा म्हणून वीज बिलामध्ये कपात करावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. तज्ज्ञांच्या मते प्रत्येक वीज खंड, पायाभूत सुविधा, देखभालीतील त्रुटी यामुळेही अशा समस्या निर्माण होतात. मात्र वारंवार असे प्रकार घडत आहेत आणि त्यावर ठोस उपाययोजना होत नसल्यास व्यवस्थापनातील निष्काळजीपणा किंवा गैरप्रकारांबाबत प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची तात्काळ चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी व नागरिकांना दिलासा देण्यासाठी ठोस निर्णय घ्यावेत अशी मागणी करण्यात येत आहे. मी निखिल, वॉक्स भारत न्यूज बुलेटिन.